नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 17 मे 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे। गेल्या काही दिवसांपासून मित्रांनो पावसाचा धुमाकूळ राज्यामध्ये विविध भागामध्ये सुरू आहे, परंतु आज 17 मे पासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढतो। या ठिकाणी चक्रीवादळाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे। आज राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पाऊस होणार आहे, कोणत्या तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, या ठिकाणी संपूर्ण आढावा घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय, तुमच्या भागामध्ये पाऊस झाला आहे की नाही ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज रविवार दिनांक 17 मे 2026। आज आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करू। जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये अक्षरशः मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, सावंतवाडी, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही संपूर्ण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। परंतु या ठिकाणी एकंदरीत जर पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त करून आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच सातारा, पुणे जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। आपण स्क्रीनवरती बघू शकता, सातारा, वाई या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळत आहे मित्रांनो। तसेच सांगली जिल्ह्यामध्ये देखील अवकाळी पावसाचा फटका बसताना पाहायला मिळतोय। सांगली तसेच या ठिकाणी इस्लामपूर या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो। विटा, वडूज या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। तर सातारा जिल्ह्यामध्ये सातारा, कराड, पाटण या संपूर्ण भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतोय मित्रांनो। तसेच या ठिकाणी पंढरपूर, सोलापूर, बारामती, दौंड या भागामध्ये हवामान ढगाळ आहे, तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। तसेच नगर जिल्ह्यामध्ये देखील हवामान आपल्याला ढगाळ पाहायला मिळते, तर काही भागामध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस परंतु या ठिकाणी पावसाचा जोर हा मित्रांनो नगर जिल्ह्यामध्ये कमीच आपल्याला पाहायला मिळत आहे। मराठवाड्यामध्ये जर पाहिलं मित्रांनो, मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो हवामान ढगाळ आहे व दुपारनंतर मित्रांनो काही भागामध्ये मध्यम तर काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। या ठिकाणी तुळजापूर असेल, वैराग असेल, धाराशिव असेल या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता भाग बदलत पाहायला मिळते। तसेच लातूर, औसा या ठिकाणी, कळंब, केज, परळी, गंगाखेड, बीड, चौसाळा, माजलगाव, गेवराई या ठिकाणी, पाथरी या भागामध्ये मित्रांनो आपल्याला काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। परंतु एकंदरीत जर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्येच आपल्याला पाऊस जास्त पाहायला मिळतोय मराठवाड्याच्या तुलनेमध्ये या ठिकाणी। तसंच मित्रांनो, विदर्भामध्ये जर पाहिलं तर विदर्भामध्ये देखील अमरावती, वाशिम, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये हवामान ढगाळ आहे, तर चंद्रपूर व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय। एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली याच भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर उर्वरित विदर्भातील भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ आहे, तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो। तर मित्रांनो, नाशिक, धुळे तसेच जळगाव या जिल्ह्यामध्ये, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील हवामान ढगाळ आहे, परंतु पावसाची शक्यता कमीच पाहायला मिळते। नाशिक, इगतपुर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी धुळे, मालेगाव, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हवामान कोरडं पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आज 17 मे रोजी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर या ठिकाणी उत्तर महाराष्ट्र, खानदेश या भागामध्ये आपल्याला हवामान हे काही भागामध्ये कोरडं तर काही भागामध्ये ढगाळ पाहायला मिळते। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।